गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली। ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं त्याच डॉक्टरनं एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेला अटक करण्यात आले। मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत। भंडारा पोलिसांची पथकं फरार डॉक्टरांच्या शोधासाठी रवाना झालेत। भंडाऱ्याच्या महिला आणि बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं बाळाला घेऊन पळ काढल्यानं संशय अधिक बळावला। पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतलं। या घटनेनं जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। पोलीस स्टेशन वरती अपराध क्रमांक 36/2026 कलम 80-81 न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सहकलम 143(4), 137(2) भारतीय न्याय संहिता 2023 या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा कारवाई करण्याकरिता येथे हजर आलेलो आहे। यामध्ये फिर्यादी लोकप्रिया गोविंद देशभ्रतार वय 40 वर्षे राहणार राजगुरुवाड निशा शाळेजवळ भंडारा या घटनास्थळ दाखवत असून 2 शासकीय पंच श्री राजू टेकराम राजूरकर वय 58 वर्षे व्यवसाय वनमजूर आणि दुसरे पंच श्री रामदास उद्धव उची-बगले वय 56 वर्ष हे वनमजूर असून यांचे समक्ष घटनास्थळ पंचनामा कारवाई करीत आहेत। महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली। सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले। अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही। दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही। परत 3 तारखेला सायंकाळी त्यांच्याकडे व्हिजिट केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ते सदरचे बालक गोंदिया येथील असून त्यांना पळवून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरठी यांच्याशी समन्वय साधून संपर्क करून ते वाहन मौजा कुसारी फाटा मोहाडी तालुका या ठिकाणी पोलिसांद्वारे रोखून धरण्यात आले होते आणि आमची जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे आणि सर्व हे आरोपीच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।